क्षेत्रातील द्रोणाचार्य पवन भोईर आणि युवा क्रीडापटू राही पाखले, आदर्श भोईर यांना शिवछत्रपती पुरस्कार। हा माझ्या डोंबिवलीकरांचा अभिमान। रवींद्र चव्हाण। शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा। क्रीडा क्षेत्रातील अत्यंत मानाचा असलेला द्रोणाचार्य पुरस्कार आणि शिवछत्रपती पुरस्कार हे माझ्या डोंबिवलीकर असलेल्या भोईर जिमखान्याचे संस्थापक पवन मुकुंद भोईर आणि युवा क्रीडापटू राही नितीन पाखले, आदर्श अनिल भोईर यांना मंगळवारी जाहीर झाले। त्यामुळे तो माझ्या डोंबिवलीकरांचा अभिमान आहे। शहराच्या शिरपेचात क्रीडा क्षेत्रात यामुळे आणखी एक मानाचा तुरा खोवला गेल्याची भावना आमदार, भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष, कोकण सुपुत्र रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली। चव्हाण यांनी पवन भोईर यांच्या घरी जाऊन द्रोणाचार्य पुरस्काराने त्यांना सन्मानित केले जाणार असल्याने त्यांचा आणि डोंबिवलीकर राही पाखले, मूळ डोंबिवलीकर आदर्श अनिल भोईर यांना जिमनॅस्टिकमधील ट्रॅम्पोलिन या खेळासाठी महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला। याबद्दल या दोन्ही युवा खेळाडूंचा भाजपा परिवार आणि डोंबिवलीकर नागरिकांचा प्रतिनिधी या नात्याने यथोचित सन्मान केला। त्यावेळी माध्यमांना चव्हाण यांनी सांगितले की हा सन्मान मिळाला याचा मला या शहराचा प्रतिनिधी म्हणून खूप आनंद झाला आहे। भोईर जिमखाना जेव्हा सुरू झाला तेव्हापासून आजपर्यंत यशस्वी वाटचाल सुरू आहे। आपल्या शहराचे राष्ट्रीय खेळाडू अशी ख्याती असलेले आणि खेळावर मनापासून प्रेम करणाऱ्या स्वर्गीय सुरेंद्र वाजपेयी सर यांची आज आठवण येते। त्यांना विद्यार्थी खेळात प्रावीण्य मिळवून आला की खूप आनंद वाटायचा। त्यांनी समाजामधून उत्तमोत्तम खेळाडू होण्याचे स्वप्न बघितले होते। त्यांनी लावलेल्या रोपट्याचे आता वटवृक्षामध्ये रूपांतर झाले आहे, याचाही मला मनस्वी आनंद आहे। डोंबिवलीकर राही पाखले, मूळ डोंबिवलीकर आदर्श अनिल भोईर यांना जिमनॅस्टिकमधील ट्रॅम्पोलिन या खेळासाठी महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे। तसेच त्यांचे गुरु पवन भोईर यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे। पुण्यात एप्रिल 18 रोजी म्हाळुंगे बालेवाडी क्रीडा संकुलात हा सोहळा संपन्न होणार असून माननीय राज्यपालांच्या हस्ते त्याचे वितरण होणार आहे। भोईर, पाखले यांच्या कुटुंबियांनी देखील हा अविस्मरणीय क्षण नजरेत टिपण्यासाठी वर्षानुवर्षे प्रचंड कष्ट घेतले आहेत। त्या सगळ्यांचे चव्हाणांनी मनापासून अभिनंदन केले। डोंबिवलीकरांचा अभिमान या अनुषंगाने द्रोणाचार्य आणि म्हणजे क्रीडा क्षेत्रातला मानाचा पुरस्कार मिळाला। द्रोणाचार्य आणि शिवछत्रपती पुरस्कार। खरं तर मला फार आनंद आहे। भोईर जिमखाना हे सातत्याने वर्षानुवर्ष एक वेगळ्या पद्धतीने जिम्नॅशियममध्ये चांगले खेळाडू निर्माण करण्याचं काम करतं। पवन यांना या अगोदरही शिवछत्रपती पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं, खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं होतं आणि आज त्यांना प्रशिक्षक म्हणून गौरवण्यात येत आहे। त्यांच्या हाताखाली असंख्य खेळाडू तयार झाले, त्यामध्ये राही पाखले असेल, आदर्श भोईर। आज या दोघांनाही या भोईर जिमखान्याचे खेळाडू म्हणून त्यांनी केलेली, त्यांच्या पालकांनी केलेली प्रचंड मेहनत आणि त्यामुळेच हे खरं तर यश हे त्यांना प्राप्त झालं आहे। खरं तर तुमच्यासारख्या सर्व डोंबिवलीतील राहणाऱ्या प्रत्येकाला याचा सार्थ अभिमान आहे की ही सर्व मंडळी आणि ह्या सर्व खेळाडूंमुळे खरं तर डोंबिवलीचं नाव हे सातासमुद्रापर्यंत नेण्यामध्ये यांचं सर्वांचं फार मोठं योगदान आहे। मी या सर्वांना त्यांच्या पुढील प्रत्येक खेळासाठी खूप खूप शुभेच्छा देतो।